आयुर्वेदामध्ये या 40शी नंतरच्या आरोग्यासाठी काही विशिष्ट दिनचर्या किंवा काही रसायन औषधी सांगितल्यात का आणि त्याचा सगळ्यांनाच उपयोग होऊ शकतो का? अगदी नक्की. आता रसायन सुद्धा जे प्रकार आहे, आयुर्वेद जे आहे, मला असं बऱ्याचदा वाटतं की हे जे 3-4 हजार वर्षापूर्वीचं शास्त्र आहे, ते त्यांनी हे 21व्या शतकासाठीच लिहून ठेवलं. कारण त्याच्यात ज्या बऱ्याचशा गोष्टी दिल्या की रात्री जागरण करू नये वगैरे. आता जर का तुम्ही असा विचार केला की 4000 वर्षापूर्वी किती लोक रात्री जागत असतील किंवा खूप जास्त एक्झर्सिव्ह काही करू नका, तर त्याच्यात किती त्यावेळेला एक्झर्शन असून असून असणार, किती मेंटल स्ट्रेस, मानसिक ताण आजच्या जगाशी तुम्ही कम्पेअर केला तर तेव्हा किती असणार. मग त्यांचं जे एक द्रष्टेपणा जो होता की 3-4 हजार वर्षानंतर सुद्धा अशा लोकांना वेगवेगळ्या गोष्टी येणार आहेत, हे त्यांनी त्यात ओळखून ठेवलेलं होतं. तर म्हणून हे जे रसायन आहे, की रसायनचा आजचा आपण मराठीत अर्थ केमिकल अशा अर्थाने घेतो, रासायनिक पदार्थ. पण आयुर्वेदातला रसायन शब्दाचा अर्थ थोडासा वेगळा आहे. तर एक साध्या ह्याच्यात सांगायचं तर टॉनिक असं तुम्ही समजा, की शरीरात जे वेगवेगळे धातू किंवा टिश्यूज असतात त्यांना टॉनिक किंवा ताकद देणारी औषधं म्हणजे रसायन. तर ती हर्बल असतात बऱ्याचदा, काही सोनं चांदी अशी भस्म अशी पण असू शकतात. प्रत्येकच माणसाने सगळीच घ्यायला पाहिजे असं नाही. तुमची नेमकी कंडिशन कुठली आहे, कुठल्या टिश्यूला तुम्हाला जास्त काम करण्याची गरज आहे, तशा पद्धतीचं रसायन तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं, असं पण आहे. पण त्याच्या जोडीला जे दुसरं आहे की ही द्रव्य चिकित्सा झाली, म्हणजे काहीतरी तुम्हाला मटेरियल औषध दिलं हे करायला. पण अद्रव्य चिकित्सा पण असते, म्हणजे तुम्हाला औषध काहीच दिलं नाही, तर त्याला आचार रसायन नावाचं आपल्याकडे एक हे आयुर्वेदात देऊन ठेवलेलं आहे, की ते सुद्धा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप जास्त आवश्यक आहे. त्यात काही फार वेगळं नाहीये. आपलं योग म्हणा किंवा आपलं हिंदू धर्म म्हणा किंवा कुठल्याही धर्मामध्ये जे सांगितलेलं असतं की खरं बोला, खरं वागा, चोरी करू नका, किंवा हे जे आचार रसायन, चांगलं वागणं आवश्यक आहे, इतर प्राणी मात्रांवर प्रेम करा, अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या हळूहळू जर का आपण अंगीकारायचा प्रयत्न या काळापासून चालू केला तर ते, आणि डाएटमध्ये सुद्धा दुधा तुपाचं प्रमाण थोडंसं चांगल्या पद्धतीने ठेवणं, तर ते सुद्धा पुन्हा आजकालच्या काळात प्युरिटी हा एक मोठा इश्यू झाल्यामुळे आम्हाला जे मिळतं ते दूध प्युअर आहे का, तूप मिळतं ते प्युअर आहे का, हे सगळं आहेच आहे. पण एक आयडियल कंडिशनमध्ये आपण जर का विचार केला की असं गृहीत धरा की नाही आम्हाला आयडियल तूप मिळतंय, तर मग तेवढं किती खाल्लं पाहिजे, मग तुमचं फिजिकल मेंटल एक्झर्शन किती आहे, त्यानुसार तुम्ही किती घेतलं पाहिजे, असं त्याच्यातलं ठरवता येईल. दरवेळेला असं काहीतरी खूप मोठंच केलं पाहिजे असं काही नाही. रोज तुम्ही छोटा चेंज स्वतःमध्ये करत गेलात तरी पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये त्याचा तुम्हाला खूप मोठा चांगला फायदा होतोय असं आपोआपच लक्षात येऊ शकतं. त्यामुळे काही वनस्पती औषधी, म्हणजे आता कोविडमुळे सगळ्यांना माहिती झाली ती म्हणजे गुळवेल. कोविड कोविडच्या काळात लोकांनी गुळवेल इतकी फस्त केली की ती एंडेंजर्ड व्हायच्या ह्याला आली होती, की आता गुळवेल कुठे मिळतच नाही. पण ती लकीली त्याचं प्रोडक्शन चांगलं असल्यामुळे आता पुन्हा ती हे झाली. किंवा मग ते दालचिनी म्हणा, लवंग, असं काय काय लोक काढे बिडे कोविडच्या काळात बऱ्यापैकी घ्यायचे. तर असं सगळ्यांनीच सगळं घेतलं पाहिजे असं नाही. त्या माणसाची एक्झॅक्ट नीड काय आहे त्या ह्याच्यानुसार त्यांनी ते किती प्रमाणात घ्यायला पाहिजे. मग अश्वगंधा सगळ्यांना माहिती असते, ज्येष्ठमध म्हणजे मुलेठी नावाने आता सगळ्यांना आजकालच्या काळात सगळ्यांना माहीत असते. अशी सगळी रसायन, आवळा तर सगळ्यांनाच माहिती आहे, त्यात सी विटॅमिन असतं. अशी एक 8 ते 10 तर खूप फेमस औषधं रसायन कॅटेगरीतली आहेतच. ती पण आपण जशी जरूर असेल तशी घेऊ शकता. पण मला असं वैयक्तिक वाटतं की औषध ते शेवटी औषध आहे. ही औषधी काय आयुष्यभर घ्यायची काय गोष्ट नाही. आयुष्यभर काय घ्यायचं असतं, तर आहार, विहार आणि विचार. आता जसं स्मिता म्हणाली, हे जे 3 गोष्टी आहेत, तर त्या जर का तुम्ही चांगल्या ठेवल्यात तर जनरली औषधाची तितकीशी गरज पडत नाही. लागली तर आपण नक्कीच त्याच्यामध्ये, एखाद्याला खरंच खूप जास्त स्ट्रेस आहेच बाबा, ते नुसतं ह्यानी तो मॅनेज होणार का नाहीये, तर अशी रसायन टाईपची औषधं आपण त्यांना त्या स्ट्रेसचा काही पुढे जाऊन दुष्परिणाम होऊ नये म्हणून देऊ शकतो. किंवा एखाद्या ह्याच्यात खरोखरच त्याचे मसल्स जरा वीक आहेत, व्यायाम करूनही तितका फरक नाही पडत आहे, तर मग त्याच्या जोडीला अश्वगंधासारखं किंवा शतावरीसारखं औषध, मग ते किती प्रमाणात घ्यायचं, काय किती दिवस घ्यायचं, अशा पद्धतीने आपण नक्की सांगू शकतो. कुठलाही प्रश्न असला तरी त्याला काही ना काहीतरी उत्तर अगदी निश्चित असतं. जसं वपू काळे त्यांच्या ह्याच्यात म्हणतात की कुठलीच जगातली समस्या अशी नाही की सुटणार नाही. त्याला 3च गोष्टी लागतात,
कधी कधी त्याला पैसा लागतो, कधी कधी माणूस लागतो योग्य, किंवा कधी कधी त्याला वेळ द्यावा लागतो. या 3 गोष्टींच्या पलीकडे सुटणार नाही अशी समस्या काही जगात कुठली आहे असं मला वाटत नाही, असं वपू काळेंनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलेलं आहे. तर आपल्या आरोग्याशी संबंधित कुठलाही प्रश्न असला तर दरवेळेला सुटेलच असंही नाही, पण त्याच्या वाचून तुमचं अडणार नाही एवढं तर आपण त्याच्यात निश्चित मार्ग काढून देऊ शकतो. तसं रसायन विषयी सांगितलात, त्या रसायन हे आयुर्वेदाचं बलस्थान आहे. तसं मला वाटतं दिनचर्या पण आयुर्वेदाचं बलस्थान आहे. म्हणजे छोट्या छोट्या दिनचर्यातल्या सवयी ज्या आहेत, जसं लवकर उठणं, लवकर झोपणं, जेवढं शक्य असेल तेवढं आपण करू शकतो. तसंच मला वाटतं नस्य आहे, पादाभ्यंग आहे, शिरोभ्यंग आहे, या अशा काही सवयी आहेत ज्या रोजच्या जीवनात आपण केल्या तर त्यांनी सुद्धा आरोग्यामध्ये बराच फरक पडू शकतो. म्हणजे बऱ्याच पेशंट्सना सध्या 40 नंतर केसांच्या तक्रारी सुरू होतात, डोळ्यांच्या तक्रारी सुरू होतात, किंवा खूप स्ट्रेस असतो. अशा वेळी अगदी साधं तुपाचं किंवा आल्मंड ऑइलचं, बदाम तेलाचं नस्य केलं रोज रात्री झोपताना, त्याला 2च मिनिटं लागतात, पण त्या नस्याने खूप छान फायदा होतो. तसंच शिरोभ्यंग आहे. बऱ्याचदा आजकाल लोकांना केसांना तेल लावायचा कंटाळा असतो, पण तो फक्त केसांसाठी नाही. शिरोभ्यंग नो चिपचिप, पण ते फक्त केसांसाठी नाहीये, तर ते पूर्ण ऊर्ध्वजत्रू म्हणजे मानेच्या वरच्या भागाच्या पोषणासाठी आहे. पादाभ्यंग म्हणजे पायांना तेल लावणं फक्त पायाच्या तळव्यांसाठी नाही, तर पूर्ण वात कमी करण्यासाठी आहे. कारण याच्यानंतर पित्तानंतर वाताचा काळ सुरू होणार आहे आणि वृद्धावस्था किंवा वाताचा काळ म्हणजे झीज होण्याचा काळ आहे. ती झीज होऊ नये म्हणून आधीपासून जर अशा सवयी असल्या तर त्याचा सगळ्या ज्ञानेंद्रियांना, कर्मेंद्रियांना आणि एकूण आरोग्याला नक्की चांगला फायदा होईल. इव्हन सगळ्या अंगाला सुद्धा महिन्यातनं एकदा तरी, आठवड्यातनं एकदा केलं तर, रोज केलं तर काय शक्य नाही समजा, पण आठवड्यातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा जरी सगळ्या अंगाला तेल लावून, जे आपण एकदाच फक्त दिवाळीला तेही करायचो म्हणायची वेळ आहे. आता दिवाळीला कोणी फार अभ्यंग स्नान करत नाही, पण अगदी कमीत कमी हिवाळ्यात 15 दिवसातनं एकदा, किंवा मग वर्षभर महिन्यातनं एकदा, किंवा वर्षभर आठवड्यातनं 15 दिवसातनं एकदा असं अंगाला नीट तेल लावून आंघोळ करणं. स्वतः लावलं तरी चालतं, नुसतं अप्लाय करायचं, आपल्याला काय मसाज करायचं नाही. पाठीचाच फक्त प्रॉब्लेम येऊ शकतो, बाकी तर सगळ्या अंगाला आपण लावू शकतो. आणि दरवेळेला औषधीच तेल पाहिजे असं काही नाही. जर आपल्याला काही मोठा आजार नसेल, साध्या तिळाच्या तेलाने जरी आपण आपल्या अंगाला नुसतं लावलं आणि थोड्या वेळाने आंघोळ केली सुट्टीच्या दिवशी, तरी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा खूप चांगला त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होऊ शकतो. कारण केसांच्या बाबतीत मात्र मी एक सांगेन की केसांना तेल लावणं बऱ्याचदा म्हणजे आता रात्री करावं असं माझं वैयक्तिक मत आता झालेलं आहे. रात्री डोक्याला तेल लावावं आणि सकाळी केस धुवून टाकावे. कारण आता कसं झालंय, पोल्युशन इतकं झालेलं आहे, तुम्ही तेल लावून गेला की मग ती सगळी धूळ त्याला चिटकते आणि मग त्याचा आणखीन उलटा परिणाम होतो की काय, असं आता मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये पेशंट बघून असं हे बरोबर असेल असं काय माझं म्हणणं नाही, पण रात्री जर का तुम्ही तेल लावलं त्याला झोपेलाही तुम्हाला चांगलं येऊ शकतं. फार फार तर उशीवरती काहीतरी फडकं बिडकं टाका, म्हणजे उशी तेलकट होऊ नये म्हणून. आणि सकाळी उठलं की तुम्ही केस धुवून टाकले की म्हणजे ते बाकी सगळे तेलकट म्हणतात, हाही विषय राहत नाही, त्याला धूळही काही चिटकत नाही आणि त्याचे बेनिफिट सुद्धा तुम्हाला मिळून जातात. ते शिरोभ्यंग ज्याला आपण म्हणतो, शिर म्हणजे डोकं आणि अभ्यंग म्हणजे तेल लावणे. डोक्याला तेल लावणं हाही एक खूप चांगला सवय आहे. आता स्त्रियांना काय ते रोज रात्री तेल लावून दुसऱ्या दिवशी सकाळी रोज धुणं पुन्हा शक्य नाही, पण मग त्या केस धुणार असतील त्याच्या आदल्या रात्री तेल लावणं आणि दुसऱ्या दिवशी धुणं, एवढं केलं तरी आपल्याकडे असं म्हटलं जातं की मंद करणं अकरणात श्रेय. म्हणजे अजिबातच काही न करण्यापेक्षा थोडं जरी तुम्ही काहीतरी आपलं करत राहिलात की ते कुठं ना कुठं तरी आपल्या बचत खात्यात पडत राहतं आणि त्याचा कधीतरी तुम्हाला चांगला बेनिफिट मिळून जातो. यार नित्य करण्याच्या गोष्टी आहेत. जसा अभ्यास वर्षभर करायचा असतो, परीक्षा आली की फक्त रिव्हिजन करणं आयडियली अपेक्षित असतं. आपण सगळेजण परीक्षेच्या आदल्या दिवशी 8 दिवस आधी अभ्यास करतो, वर्षभर काही नाही. तर आरोग्यालाही तसंच आहे, नियमित करायच्या गोष्टी आहेत की आता आजपासून मी एक 8 दिवस केला आणि मग परत नाही, किंवा असं वाटलं की अरे मला थोडा त्रास झाला होता, गुडघे दुखले, मग मी 4 दिवस तेल लावलं पुन्हा सोडून दिलं, असं नाही. हे नियमित करण्याच्या गोष्टी आहेत. म्हणजे या छोट्या दिनचर्येतल्या सवयी आणि जसं म्हटलं एक 10-12 औषधं आहेत किंवा आपला योग्य आहार, योग्य विहार यांची काळजी घेतली तर हा टप्पा खूप सुखद आहे. कारण मला असं वाटतं की क्रिएटिव्हिटी आणि अनुभव असं दोन्ही या टप्प्यामध्ये 40 नंतर बरोबर येतं. त्यामुळे हा टप्पा म्हणजे नवीन सुरुवात ठरू शकते. नवीन दृष्टिकोन तयार होऊ शकतो, नवीन सवयी आपण या काळात डेव्हलप करू शकतो, नवीन विश्व तयार करू शकतो. तर ही खूप छान सुरुवात ठरू शकते 40ची.
तर या सगळ्या टिप्सचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.